रोज रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं हा आयांना पडलेला प्रश्न आज मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आज मी बनवला आहे हा प्रोटीन युक्त रोल, जो टिफिनसाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. मुलांना तर अतिशय आवडेल. त्यानंतर प्रोटीन आहे तर पौष्टिक तर आहेच, आणि मेन म्हणजे सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारा आहे. थोडीशी जर पूर्वतयारी केली किंवा इवन नाही केली तरी 10 ते 15 मिनिटात हा टिफिन तयार होतो. आणि हे का बरं म्हणते माहिती आहे? कारण सकाळच्या घाईमध्येच हा टिफिन मी तयार केला, शूट केलं आणि मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर माझ्या या मेहनतीला आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली मस्त अशी टिफिन रेसिपी सुरू करूया. सगळ्यात आधी मी काय केलं, रात्रीचं पीठ थोडंसं जास्त भिजवून ठेवलेलं होतं आणि त्याची सकाळी सकाळी हा पराठा करत आहे. तर मी आज इथे लच्छा पराठा करत आहे. तुम्ही प्लेन पराठा केला ना तरीही चालेल. तर मी या पद्धतीने हा लच्छा पराठा करत आहे. मुलांनाही आवडतो आणि आतमध्ये तूप वगैरे लावलेलं असलं की त्याची टेस्टही वाढते आणि मुलं आवडीने खातात सुद्धा. तर हे बघा, या पद्धतीने मी असे कट करून घेतले, जसं आपल्याकडे पिझ्झा कटर असतो ना त्या म्हणजे त्याच्याने मी असे कट मारून घेतले. वरून तेल किंवा तूप, आता मुलांना द्यायचं म्हटल्यानंतर तूप लावायचं, वरून थोडंसं पीठ भुरभुरवायचं आणि असं जमा करून याचं या पद्धतीने रोल तयार करायचा आणि या पद्धतीने लाटून घ्यायचं. तर आपला हा लच्छा पराठा तयार होतो. दोन्हीकडून मस्त छान तुपाने खरपूस भाजून घ्यायचं. हे बघा, आपला पराठा मस्त तयार आहे आणि किती मस्त लेयर सुटलेले आहे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये जे आपण टिक्की किंवा जो रोल भरणार आहोत ना तो तयार करू. तर तो कशाने तयार करणार आहे, त्यासाठी मी इथे वापरत आहे सोयाबीन वडी. तर जी सोयावडी मिळते बाजारामध्ये, कुठल्याही ब्रँडची किंवा सुट्टी कुठल्याही किराणा दुकानामध्ये आरामात मिळते. तर ही घ्यायची, ही थोडी कडक असते. त्याला गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडं मीठ घातलं ना की मग त्याची चव अजून वाढते. तर हे 10 मिनिटं मी छान भिजवून घेतलं आणि यातलं सगळं पाणी आता काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालू. यामध्येच चवीपुरतं मीठ घालू, 1 चमचा तिखट घातलेला आहे, 1 चमचा धणेजिरे पूड घालू, हळद घालू थोडीशी, मुठ्ठीभर कोथिंबीर घालू, 2-3 मिरच्या यामध्ये घालू आणि याला बारीक पेस्ट तयार करून घेऊ. खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे फक्त क्रश झालं पाहिजे त्या पद्धतीचं, आणि अजिबात पाण्याचा इथे वापर करायचा नाहीये. तर हे बघा, या पद्धतीने हे छान बारीक झालेलं आहे. हे मी यामध्ये काढून घेते. आता यामध्ये 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले, ते मी यामध्ये घालू. तर असं मॅश करूनच घालायचं. त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा छान बारीक चिरून घेतला, तो पण यामध्ये घालू आणि आता याला छान मिक्स करू. यामध्ये अजून तुम्ही काही वेगळे मसाले वगैरे पण घालू शकता आणि इथे गरम मसाला पण थोडासा घालायचा, मी विसरली पण नंतर मी घातला. आणि हे बघा, या पद्धतीने छान असं मॅश करत करत मिक्स करून घेऊ. बटाट्यामुळे याला छान बाइंडिंग येते. आणि हो, इथे बघा, आलं लसूण पेस्ट माझं टाकायचं राहिलं, तर हे पण मी 1 चमचा यामध्ये घातला आणि छान मिक्स करू आणि याचे या पद्धतीने रोल्स तयार करू. असेच मी सगळे रोल तयार करून घेतले. आता याला तेलावरती छान भाजून घेऊ. तर सगळीकडून असं फिरवून फिरवून सगळीकडून छान याला भाजून घेऊ. मीडियम गॅसवर याला 5 मिनिटं असं छान भाजून घ्यायचं आहे. सोयावडी शिजायला जास्त वेळ लागत नाही, आपण ऑलरेडी याला उकळून घेतलेला आहे, त्यानंतर याला बारीक करून घेतलेला आहे, तर शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा, मी छान तळून घेतले किंवा असे भाजून घेतले. तर इथे आपण शॅलो फ्राय केलं आहे, त्याच्यामुळे अजूनच हेल्दी आहे, तळून वगैरे काढायची गरज नाही. आता जो आपण पराठा तयार करून घेतला तो मी इथे डायरेक्ट टिफिनमध्ये भरलेला आहे आणि यावरती सॉस लावलं आणि हे रोल्स यावरती ठेवले.
यामध्ये थोड्याशा भाज्या वगैरे पण कट करून देऊ शकता. तर आता हे आपला रोल तयार झालेला आहे. असा रोल तुमच्या मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघाल त्यांना नक्कीच आवडेल. तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.